वर्डमध्ये इलिस्ट्रेशन ग्रुपमध्ये अनेक व्हिज्युअल एलिमेंट ऍड करण्यासाठी विविध कमांड्स असतात. चला, हा ग्रुप पाहण्याची सुरुवात आपण डॉक्युमेंटमध्ये कंपनी लोगो इन्सर्ट करण्याने करूया. तुम्हाला जिथे लोगो हवाय तिथे कर्सर न्या. आता इलिस्ट्रेशन ग्रुपमधील इन्सर्ट टॅबमध्ये पिक्चर्सवर क्लिक करा. इन्सर्ट पिक्चर विंडोमधील हवे ते फोल्डर ब्राउज करा. पिक्चर सिलेक्ट करा आणि मग इन्सर्टवर क्लिक करा. पिक्चर डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट झालाय. जेव्हा तुम्ही पिक्चर इन्सर्ट करता किंवा डॉक्युमेंटमध्ये आधीच इन्सर्ट केलेले पिक्चर सिलेक्ट करता, तेव्हा पिक्चर टूल्स हेडिंगच्या खाली फॉर्मॅट टॅब दिसतो. चला, या टॅबमध्ये असलेले विविध ऑप्शन्स पाहूया. तुम्हाला दिसेल की कंपनी लोगो इन्सर्ट झालाय, पण त्याची पोझिशन योग्य नाही. त्याला कंपनीच्या वर पोझिशन देण्यासाठी पोझिशनवर क्लिक करा आणि इनलाईन विथ टेक्स्ट सिलेक्ट करा. आता कंपनी लोगो योग्य पोझिशनमध्ये आहे. पिक्चर्सना विविध प्रकारे पोझिशन देण्यासाठी तुम्ही ड्रॉपडाऊनमधील इतर पर्याय पण वापरू शकता. प्रयत्न करून बघा. आता दुसरे डॉक्युमेंट पाहूया. तुम्हाला 2 पिक्चर्स या डॉक्युमेंटमध्ये आधीच इन्सर्ट केलेले दिसतील. दुसऱ्या पिक्चरच्या भोवती टेक्स्ट स्प्लिट झालाय आणि तो आउट ऑफ प्लेस आणि अनअपिलिंग दिसतोय. हे फिक्स करण्यासाठी पिक्चर सिलेक्ट करा आणि रॅप टेक्स्टवर क्लिक करा. मग ड्रॉपडाऊनमधून स्क्वेअर सिलेक्ट करा. आता तुम्हाला टेक्स्ट पिक्चरच्या भोवती इंटिग्रेट झालेला दिसेल. आता पिक्चर पेज मार्जिनच्या राईट साईडला अलाइन करूया. आधी पिक्चर सिलेक्ट करा. अलाइन ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि मग ड्रॉपडाऊनमधून अलाइन टू मार्जिन सिलेक्ट करा. आता पुन्हा ड्रॉपडाऊनमधून अलाइन टू राईट सिलेक्ट करा. यामुळे पिक्चर पेज मार्जिनच्या बाहेर जाणार नाही आणि उजवीकडे अलाइन होईल. तुम्हाला बदल लक्षात आलाय का? काही वेळा आपल्याला डॉक्युमेंटमधील फक्त टेक्स्टवर फोकस करायचे असते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण ग्रामर आणि स्पेलिंगसाठी प्रूफ रीडिंग करतो. अशा वेळी तुम्ही डॉक्युमेंटमधील सर्व पिक्चर्स हाईड ऑर व्ह्यू हा ऑप्शन वापरू शकता. तसे करण्यासाठी सिलेक्शन पेनवर क्लिक करा. पेनमधून सर्व पिक्चर हाईड करण्यासाठी हाईड ऑल वर क्लिक करा. सर्व पिक्चर्स पुन्हा व्ह्यू करण्यासाठी शो ऑल वर क्लिक करा. एका वेळी एक पिक्चर हाईड करण्यासाठी पिक्चर सिलेक्ट करा आणि मग पिक्चर समोरील आय आयकॉनवर क्लिक करा. पिक्चर व्ह्यू करण्यासाठी आयकॉनवर पुन्हा क्लिक करा. फॉर्मॅट टॅब बघण्यासाठी पुन्हा पिक्चर सिलेक्ट करा. पिक्चरची व्हिजिबिलिटी ऑर्डर बदलण्यासाठी अरेंज ग्रुपमधील ब्रिंग फॉरवर्ड किंवा सेंड बॅकवर्ड हे पर्याय वापरले जातात. तुम्ही अनेक पिक्चर्सचे लेअरिंग करणार असाल किंवा टेक्स्ट, पिक्चर्स आणि वर्ड आर्टचे मेशअप करणार असाल तर हे उपयुक्त आहे. तुम्ही या सर्व कमांड्स स्वतः वापरून बघू शकता. तुम्हाला ठराविक अँगलला पिक्चर रोटेट अथवा फ्लिप करायचा असेल तर रोटेटवर क्लिक करा आणि योग्य ऑप्शन निवडा. ग्रुप ऑब्जेक्ट्स हा मल्टिपल ऑब्जेक्ट्स ग्रुप करायला वापरला जातो, जेणेकरून ते सिंगल ऑब्जेक्ट म्हणून काम करतील. त्यामुळे तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट्स एकाच वेळी कॉपी, मूव्ह किंवा रिसाइज करू शकता. कसे ते पाहूया. पहिला शेप सिलेक्ट करा. शिफ्ट दाबून दुसरा शेप सिलेक्ट करा. ग्रुप ऑब्जेक्ट्स आयकॉनवर क्लिक करा आणि मग ग्रुपवर क्लिक करा. आता तुम्हाला दोन्ही शेपच्या भोवती एक आयत दिसेल, जो सिंगल ऑब्जेक्ट इंडिकेट करतो. आता शेप मूव्ह करायचा प्रयत्न करा. तुम्हाला दिसेल की दोन्ही शेप सोबतच मूव्ह झाले, कारण ते सिंगल ऑब्जेक्ट म्हणून ग्रुप झालेले आहेत. आता ग्रुप ऑब्जेक्ट्सवर क्लिक करा आणि अनग्रुपवर क्लिक करून त्यांना अनग्रुप करा. आता तुम्हाला 2 रेक्टँगल बॉक्स दिसतील, जे 2 ऑब्जेक्ट्स दाखवतायत.
शेप्स डिसिलेक्ट करण्यासाठी डॉक्युमेंटवर कुठेही क्लिक करा.